हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे. तू आपले वैभव आकाशभर पसरले आहेस. तू बाळके व तान्हुली यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे. तुला विरोधी आहेत म्हणून आणि वैरी व सूड घेणारा यांना कुंठित करावे म्हणून तू असे केले आहेस. आकाश जे तुझे अंगुली कार्य व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे यांच्याकडे पाहावे, तर मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी. मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. तू त्याला देवापेक्षा किंचित कमी केले आहेस. त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केले आहेस. तू त्याला आपल्या हातच्या कृत्यांवरचे प्रभुत्व दिले आहेस. तू सर्व काही त्याच्या पायांखाली ठेवले आहेस. शेरडे मेंढरे, गुरेढोरे ही सारी, तसेच वनपशु, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे व जलात संचार करणारे सर्व प्राणी. हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे. शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रभूला प्रार्थना करूया आणि ही उपासना प्रभूच्या हातात देऊया. परमदयाळू परमेश्वरा, अनादि अनंत देवा, आमच्या उद्धारक देवा, आश्रयाच्या खडका, तू जो महान परमेश्वर आहे, आताच स्तोत्रामध्ये तुझं अंगुली कार्य आम्ही वर्णन केलं. प्रभू, इतका महान प्रभू, तरी देखील तू आम्हाला तुला आबा आणि बापा म्हणण्याची संधी देतोस. तुझे किती आशीर्वाद आहेत प्रभू. दररोजच्या जीवनामध्ये तू आम्हाला आपलं बोट धरून चालवतोस, आमचं मार्गदर्शन करतोस, आमचा पुरवठा करतोस, आमची सर्व प्रकारे तू काळजी घेतोस. किती प्रेमळ प्रभू आहेस. प्रभू, आज तुझी उपासना करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. ही देखील तूच आम्हाला संधी दिलेली आहेस आणि ह्याबद्दल आम्ही तुझे ऋणी आहोत. आजची ही उपासना आम्ही तुझ्याच हातात देतो. तुला विनंती करतो की ही उपासना आम्ही आत्म्याने खरेपणाने करावी, यासाठी तूच आमचं सहाय्य कर. तू उंचावला जा, तू गौरविला जा आणि सर्व मान, महिमा व गौरव तुला देऊन आम्ही तुझ्या आशीर्वादाला पात्र व्हावं असं होऊ दे. प्रभू, ही उपासना तू आपल्या हातात घे. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातात सोपवतो. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. चला तर प्रियजन हो, आज भरगच्च उपासना आहे. आज विशेष रीतीनं प्रभुभोजनसुद्धा आहे. चला तर स्तुतिगीतांनी सुरुवात करूया. आणि आज रेबेका आणि रूथ मावसकर प्रभूच्या स्तुतिगीतांमध्ये आपलं पुढारीपण करतायत. स्तोत्रसंहिता 128 वर आधारित हे गीत आपण त्यांच्याकडनं ऐकूया आणि त्यांच्याबरोबर आपण प्रभूची स्तुती करूया. Praise the Lord, everyone. I would like to thank God for this wonderful time. We're going to sing this song, which is based on Psalm 128, and it's a Hindi song which says, खुदावन के खौफ में रहता है जो, उसकी ही राहों पे चलता है जो, अपनी मेहनत का फल वो पाएगा, होगा वो ही मुबारक बरकत पाएगा. मुबारक वो शख्स है मुबारक. Hope this song will be a blessing to all of us. Amen. खुदावन के खौफ में रहता है जो, उसकी ही राहों पे चलता है जो, खुदावन के खौफ में रहता है जो, उसकी राहों पे चलता है जो, अपनी मेहनत का फल पाएगा, अपनी
शख्स है मुबारक, मुबारक वो शख्स है मुबारक। तेरी पत्नी तेरे घर के अंदर बेगानार दागता जैसी रहेगी, तेरे दस्तरखान में तेरी औलाद जैतून के पौधों की मानंद रहेगी। ऐसी बरकत उसको मिलेगी जो कि खुदा से डरता है, ऐसी बरकत उसको मिलेगी जो कि खुदा से डरता है। अपनी मेहनत का फल वो पाएगा, अपनी मेहनत का फल वो पाएगा, होगा वो मुबारक बरकत पाएगा। मुबारक वो शख्स है मुबारक, मुबारक वो शख्स है मुबारक। यहोवा सिय्योन से तुझे बरकत दे और तू हमेशा भलाई देखे, देखे तू बच्चों को सलामती जिंदगी हमेशा रहे। ऐसी बरकत उसको मिलेगी जो कि खुदा से डरता है, ऐसी बरकत उसको मिलेगी जो कि खुदा से डरता है। अपनी मेहनत का फल वो पाएगा, अपनी मेहनत का फल वो पाएगा, होगा वो मुबारक बरकत पाएगा। मुबारक वो शख्स है मुबारक, मुबारक वो शख्स है मुबारक। रेबेका, रूथ, तुम्ही या सुंदर गीतामध्ये आमचं पुढारीपण केलं, तुमचे मनपूर्वक आभार. यावेळेस आणखीन एक गीत रूथ आपल्यासाठी सादर करते, तिच्याबरोबर आपण प्रभूची स्तुती करूया. स्मरण करो बार बार प्रभु को, स्मरण करो बार बार, स्मरण करो बार बार प्रभु को, स्मरण करो बार बार। तन का चिंतन मृत्यु निमंत्रण, तन का चिंतन मृत्यु निमंत्रण, चिंतन आत्मा का जीवन है, चिंतन आत्मा का। स्मरण करो बार बार प्रभु को, स्मरण करो बार बार। यीशु नाम प्यारा उद्धार देता, यीशु नाम प्यारा प्यारा, यीशु नाम प्यारा उद्धार देता, करता पाप क्षमा है मानो, करता पाप क्षमा। स्मरण करो बार बार प्रभु को, स्मरण करो बार बार। यीशु तेरे रोगों को चंगा करता, यीशु तेरे रोगों को चंगा करता, यीशु तेरे रोगों को चंगा करता, चंगा करता, यीशु तेरे रोगों को चंगा करता, करता प्रेम अपार।
प्रभु को स्मरण करो बार बार। रुथ, या सुंदर गीतामध्ये आमचं पुढारीपण केलंस, आम्हाला प्रभूचा आशीर्वाद मिळवून दिलास, तुझे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. पुण्याहून सिस्टर शैलजा घाटगे प्रभूचं वचन वाचण्यात आपलं पुढारीपण करतायत. करीनकरास पहिले पत्र याचा 13वा अध्याय 1 ते 7 वचने आपण वाचूया. प्रीती सर्वोत्कृष्ट दान होय. मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळविता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करीत नाही. प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही. ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही. ती अनितीत आनंद मानित नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते. ती सर्व काही सहन करीते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते. येथे शास्त्रपाठ संपतो. शैलजाताई, प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारीपण केलं, आपला बहुमूल्य वेळ दिलात, तुमचे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. प्रभूच्या स्तुतीसाठी हे गीत गाऊया आणि आपलं दान प्रभूकडे आणूया. आपण उपासना संगीतामधून 510 या क्रमांकाचं गीत गाऊया. आत्मसमर्पण सर्वांच्या परिचयाचं हे गाणं असेल आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या सेवेसाठी जर आपण दान देऊ इच्छिता तर जरूर आपलं दान, आपल्या देणग्या आपण आम्हाला पाठवू शकता. प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पितो हे दान, रात्रंदिन मनोभावे तुझे प्रेम मी स्तवावे. प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पितो हे दान, मना उकळी फुटावी आता प्रेरणा मिळावी. प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पितो हे दान, पायाचा सूद करावे तुझ्या मार्गी त्वरे न्यावे. प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पितो हे दान, तुझा अमूल्य प्रसाद वाणी गाओ स्तुतिवाद.
सोने रूपे हे तू घ्यावे, मीन काही ठेवावे, प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पितो हे दान. आपण आपलं दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाखवलास. प्रभू, तू आमची काळजी घेतोस, आम्हाला सर्व काही पुरवतोस, आम्हाला आरोग्य देतोस. तुझे अनेक आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये तू आम्हाला पाठवतोस. प्रभू, त्या सर्व आशीर्वादांची जाणीव ठेवून अत्यंत अल्पसं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग सुवार्ता प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, आम्हा प्रत्येकांची, अनुग्रह प्रेयर फेलोशिपमधील प्रत्येकाची तुझ्या वचनामध्ये वाढ होण्यासाठी प्रभू या दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. आम्ही प्रार्थना करतो की तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्या वचनाचा उलगडा तू आम्हाला कर. तुझी वाणी आम्हाला ऐकू येऊ दे आणि तुझ्या वचनावर आम्ही मनन करावं, त्यामधून आम्ही शिकावं, बोध घ्यावा, त्याचं पालन आम्ही करावं. यासाठी प्रभू आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव, अशी आम्ही तुला विनंती करतो. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू, तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणतो आहे, आमेन. प्रियजनो, आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. देवाचे सेवक आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणतायत. शालोम. कसे आहात आपण सर्व? आपल्या सर्वांना या ऑनलाईन भक्तीच्या माध्यमातून भेटता येतं. दर रविवारी आपली भेट होते. मला अतिशय आनंद वाटतो. आपण सर्व या भक्तीमध्ये सहभागी होता. आपण प्रभूची स्तुती आराधना करतो, प्रभूच्या वचनावर मनन करतो आणि अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या सेवेच्या द्वारे अनेकांना आशीर्वाद मिळत आहे, आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. याबद्दल आम्ही प्रभूला मनापासून धन्यवाद देतो. मागच्या आठवड्यामध्ये आमचे एक पाळक मित्र रेव्हरंड अजित फरांदे यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांनी ही भक्ती पाहिली आणि त्यांना खूप आवडली, खूप आशीर्वाद मिळाला. ते आणि त्यांची पत्नी रेव्हरंड सुहासिनी फरांदे यांनासुद्धा या भक्तीद्वारे आशीर्वाद मिळाला, अशी साक्ष त्यांनी दिली आणि आम्ही मनापासून प्रभूला धन्यवाद देतो. तुम्ही जेव्हा आम्हाला फोन करता, आम्हाला कळवता, तेव्हा आम्हाला खूप आनंद वाटतो, आम्हाला खूप उत्तेजन मिळतं. जर या भक्तीच्या माध्यमातून प्रभू आपल्याला आशीर्वाद देत आहे, प्रभू आपल्याशी बोलत आहे, तर जरूर आम्हाला कळवा आणि त्याद्वारे या सेवेमध्ये पुढे जाण्यासाठी आम्हाला अधिक उत्तेजन मिळेल. 26 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 ते 2 अनुग्रह प्रेयर फेलोशिपचा 5वा वर्धापन दिन आपण साजरा करणार आहोत. बायबल सेंटर सॅलिसबरी पार्क येथे हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावं, ही माझी आपल्याला विनंती आहे, माझी मनापासून इच्छा आहे. आपण पुण्यामध्ये राहत असाल तर जरूर या, पुण्याबाहेर राहत असाल तरीसुद्धा आपण जरूर या भक्तीमध्ये सहभागी होण्यासाठी आणि प्रभूच्या सहवासामध्ये, एकमेकांच्या बरोबरच्या सहभागितेमध्ये आपण हा वेळ आनंदाने घालवावा, ही आमची इच्छा आहे. ऑनलाईन सर्व्हिसेस नावानं आमचा एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे. अनुग्रह प्रेयर फेलोशिपचे सर्व संबंधित सहकारी त्यामध्ये आहेत आणि आपण सुद्धा त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता आणि वेळोवेळी आमच्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती आम्ही त्या ठिकाणी देत असतो आणि त्याचबरोबर ख्रिस्ती विश्वासासंबंधी, ख्रिस्ती मंडळीसंबंधी काही महत्त्वाच्या विषयांवर आम्ही त्या ठिकाणी चर्चा करत असतो आणि त्या चर्चेमध्ये आपणही सहभागी होऊ शकता. हा सर्वांसाठी खुला आहे. आपण आपलं मत मांडू शकता. अर्थात आम्ही सहसा दुसऱ्यांवर टीका करायचं टाळतो. इतरांचे दोष दाखवण्यापेक्षा
आम्हाला एकमेकांची उन्नती कशी करता येईल यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत, आणि तो आमचा उद्देश या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आहे. 26 एप्रिलच्या थँक्सगिव्हिंग सर्व्हिसमध्ये काशीच्या प्रार्थनेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं यासाठी मी आपल्याला अत्यंत प्रेमपूर्वक आमंत्रित करतो. यासंबंधीची माहिती आम्ही वेळोवेळी पाठवत आहोत. आपण आपलं नाव रजिस्टर करावं. नाममात्र ₹50 नोंदणी फी ठेवली आहे. यासाठी आम्हाला समजावं किती लोक येणार आहेत, कारण दुपारच्या जेवणाची व्यवस्था आम्हाला करायची आहे. आणि जरूर आपण सर्वांनी या सहभागितेसाठी यावं ही माझी आपल्याला विनंती आहे. 1 आठवड्यापूर्वी मला सर्दीचा भयंकर त्रास झाला. त्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये माझ्या पत्नीला सुरेखाला सुद्धा सर्दीचा खूप त्रास झाला. परंतु प्रभू आम्हाला बरं करत आहे, आरोग्य देत आहे. त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. आपण आमच्यासाठी प्रार्थना करता त्याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत. आम्ही सुद्धा आपल्यासाठी प्रार्थना करतो. आपली प्रार्थनेची काही विनंती असेल तर जरूर आम्हाला कळवा, आणि आपल्यासाठी प्रार्थना करायला आम्हाला निश्चित आवडेल. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी 1 तारखेला आपण प्रार्थनेसाठी झूम मीटिंगमध्ये एकत्र येतो. फक्त 7 ते 7:30 अर्धा तास ही प्रार्थना असते, आणि त्या प्रार्थना सभेमध्ये सुद्धा आपण सहभागी व्हावं ही माझी आपल्याला विनंती आहे. गेल्या रविवारी आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन आपल्या भक्तीमध्ये साजरा केला, आणि अतिशय सुंदर, अतिशय आशीर्वादित अशी भक्ती झाली. त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो, आणि सर्व आमच्या बहिणींचे, महिलांचे आम्ही आभार मानतो. ही विशेष भक्ती आपल्यासाठी मिसेस मृदुला घोडके यांनी चालवली. अर्थातच आम्हा सर्वांना माहीत आहे की ते अत्यंत गिफ्टेड आहेत, टॅलेंटेड आहेत, कमिटेड आहेत, आणि प्रभूच्या सेवेमध्ये अत्यंत हिरिरीने ते भाग घेतात. त्यांनी अतिशय सुंदर रीतीने हे संपूर्ण भक्ती चालवली. त्याबद्दल त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. प्रभूचं वचन आपल्यासाठी मिसेस सुप्रिया कुलकर्णी यांनी आणलं. खरं सौंदर्य काय आहे त्याविषयी ते आपल्याशी बोलल्या, आणि या वचनाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. इंग्रजीमध्ये सिस्टर सीमा बहादूर यांनी प्रभूचं वचन आम्हाला सांगितलं. त्यांचेही आम्ही मनापासून आभारी आहोत. आपल्यासाठी विशेष गीतं सिस्टर शैला लालन आणि उत्कर्ष जाधव यांनी सादर केली. या दोन्ही बहिणींचा मी आभारी आहे. आणि त्याचबरोबर सिस्टर पल्लवी मिस्त्री आणि डॉरथी आणि शरीना उजगरे यांनीही फार सुंदर गीतं आपल्यासाठी सादर केली. त्यांचे आम्ही आभारी आहोत. ख्रिस्ती स्त्रियांच्या जात्यावरच्या ओव्या ह्या अतिशय सुंदर रीतीनं डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी सादर केल्या. त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. आणि ते ऐकत असताना मला माझ्या आईची आठवण झाली. आमची आईसुद्धा जात्यावर दळत असताना गाणी गायची. आजच्या पिढीला कदाचित हे माहीत नाही जात्यावरच्या ओव्या म्हणजे काय. मिसेस अनघा थोरात यांनी मध्यस्थीची अतिशय सुंदर प्रार्थना आमच्यासाठी केली. त्या नेहमीच आपल्या सेवेमध्ये सहभागी होतात, आणि प्रभूच्या सेवेमध्ये आम्हाला मदत करतात, सहकार्य करतात. त्याबद्दल अनघाताईंचा मी मनापासून आभारी आहे. मागच्या रविवारच्या विशेष भक्तीमध्ये जर प्रभूने आपल्याला आशीर्वाद दिला असेल, प्रभू आपल्याशी बोलला असेल, तर जरूर आम्हाला कळवा. तुमचा प्रतिसाद ऐकायला आम्हाला खूप आनंद वाटेल. कदाचित आपल्याला हे माहीत आहे की आपण करिंथकरास पहिले पत्र 13वा अध्यायाचा अभ्यास करत आहोत. 2 मार्चला आपण शेवटला अभ्यास त्यामध्ये केला. आणि जरी आपण गेले काही आठवडे करिंथकरास पहिले पत्र 13वा अध्याय 1 ते 7 ही वचनं वाचत आहोत, तरीसुद्धा मागच्या वेळेसुद्धा आपण 6व्या वचनापर्यंतच अभ्यास केला. प्रीती अनितीत आनंद मानत नाही तर सत्यात आनंद मानते, यावर आपण विचार केला. आणि आता त्यापुढे आपण जाणार आहोत. आणि 7वं वचन, यामध्ये 4 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, त्याकडे आपण लक्ष देणार आहोत. खरं म्हणजे माझी अशी अपेक्षा होती की आपण 8व्या वचनापासून पुढे अभ्यास करू. आणि म्हणून या रविवारचा जो शास्त्रभाग आहे त्याचं वाचन करण्यासाठी मी मिसेस बीना गायकवाड आणि ब्रदर विजय विस्पोते यांना विनंती केली होती. आणि 8 ते 13 ही वचनं त्यांना वाचायला सांगितली होती. परंतु आज आपण त्यावर मनन करणार नाही. गेल्या वेळेस या अगोदर जो शास्त्रभाग वाचण्यात आलेला आहे तोच आपण पुढे चालू ठेवणार आहोत.
आणि जर प्रभू आपलं मार्गदर्शन करतो तर पुढे आपण त्याचा अभ्यास सुरू ठेवणार आहोत. परंतु आज आपण विशेष रीतीनं 7व्या वचनावर लक्ष देणार आहोत. आपण थोडासा जर आढावा घेतला तर आपल्याला हे पाहायला मिळतं 4थ्या वचनापासून की आपण काय पाहिलं की प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. त्यानंतर प्रीती काय करत नाही, कोणत्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, कोणत्या नकारात्मक गोष्टी आहेत ते प्रीती टाळते. ते आपण पाहिलं की प्रीती हेवा करत नाही, प्रीती बढाई मारत नाही, प्रीती फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही. एवढ्या सर्व गोष्टी प्रीती करत नाही. आपण हे सुद्धा पाहिलं की प्रीती म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त या गोष्टी करत नाही. आणि तुमच्याकडून आणि माझ्याकडून देवाची अपेक्षा ही आहे की आम्ही सुद्धा या गोष्टी करू नये. आणि म्हणून यामधून आम्हाला काय शिकायचं आहे, तर आम्ही हेवा करायला नको, आम्हाला बढाई मारायला नको, आम्ही फुगायला नको, आम्ही गैरशिस्त वागायला नको, आम्ही स्वार्थ पाहायला नको, आम्ही चिडायला नको, आम्ही अपकार स्मरण करायला नको. आमच्या जीवनामध्ये आम्ही हे करत आहोत का हे तपासून पाहण्याची आम्हाला गरज आहे. आणि पुढे मग 6व्या वचनामध्ये आपण मागच्या वेळेस पाहिलं की प्रीती अनितीत आनंद मानत नाही तर सत्यासंबंधी आनंद मानते. सत्यासंबंधी आनंद करणं याची सवय आपल्याला लागली आहे का, आमचा तो जीवनाचा भाग झाला आहे का, हे आपण तपासून पाहण्याची गरज आहे. आणि हे सर्व सांगितल्यानंतर मग काही पॉझिटिव्ह गोष्टी प्रीती काय करते याविषयी आपण पाहताना 7वं वचन आपल्याला हे सांगतं. पाऊल असं म्हणतो की प्रीती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते. ह्या 4 गोष्टी आहेत. मला असं वाटतं कमीत कमी आपण 20 मिनिटं त्यामध्ये घालवू शकू. आणि वेळ मिळालाच तर मग 8व्या वचनाचा पहिला भाग सुद्धा आपण पाहूया. प्रीती कधी अंतर देत नाही. प्रीती सर्व काही सहन करते. पहा, हा प्रचंड मोठा विचार आहे की प्रीती सर्व काही सहन करते. आम्ही सर्वजण आमच्या जीवनामध्ये काही ना काही गोष्टी सहन करत असतो. आम्ही आमच्या मुलांचा बंडखोरपणा, कधी कधी उद्धटपणा किंवा इतर काही अवगुण त्यांच्यामध्ये असतील तर ते आपण सहन करत असतो. कामावर असताना आपले जे सहकारी आहेत त्यांचं आपण पुष्कळ सहन करतो. पती पत्नीला एकमेकांचं खूप सहन करावं लागतं, म्हणूनच ते एकत्र राहू शकतात. नाही तर सहन जर केलं नाही तर एकत्र राहणं शक्यच नाही. चर्चमध्ये, मंडळीमध्ये आम्हाला एकमेकांचं खूप सहन करावं लागतं. आम्हाला हे माहीत आहे की अनेक लोक अयोग्य प्रकारे वागतात, त्यांचं वागणं आम्हाला पटत नाही, तरी सुद्धा आम्ही सहन करतो. आणि सहन करणं हा कदाचित एक मानवी स्वभाव आहे, एक गुणधर्म आहे असं म्हणायला काय हरकत नाही. परंतु आमच्या सहन करण्याला एक मर्यादा असते. पुष्कळदा आपण असं म्हणतो नाही का, आत्ता हे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले, आत्ता मात्र मी सहन करणार नाही. समजा कामावर एखाद्या व्यक्तीचा आपल्याला खूप राग येतो, तो सारखा आपल्याला चिडवत असतो, आपल्या विरुद्ध वागत असतो आणि त्याच्या वागण्याचा आम्हाला खूप त्रास होतो. आणि म्हणून शेवटी आपण म्हणतो आत्ता मात्र मी ह्याचं काय सहन करणार नाही, आता मी ह्याला सुनावणार. अशा प्रकारे मानव या नात्यानं आमच्या मर्यादा आहेत. आमची सहनशक्ती विशिष्ट मर्यादेपर्यंतच असते. त्यानंतर आम्ही म्हणतो की आमची सहनशक्ती आता तुटली. आणि सहनशक्ती तुटल्यामुळं अनेक समस्या आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये निर्माण होतात. पूर्वीच्या काळामध्ये पती पत्नींचे भांडणं व्हायचे, एकमेकांना मारायचे सुद्धा ते, परंतु ते घटस्फोट घेत नव्हते. ते सहन करत होते. त्यांची सहन करण्याची शक्ती फार प्रचंड होती. आज काय होतं, तरुण आमची मुलं मुली एकदम गरम रक्ताचे आहेत. मला नाही सहन होत, मी लगेच घटस्फोट घेणार, मी डायव्होर्स घेणार. आणि आज तरुण मुलामुलींमध्ये घटस्फोटाचं प्रमाण फार वाढत आहे, कारण आमची सहन करण्याची शक्ती कमी होत चालली आहे. मग ज्यावेळेस आपण प्रवास करत असतो, आम्ही ट्रॅफिकमध्ये असतो, आम्ही गाडी चालवत असतो, स्कूटर चालवत असतो, त्यावेळेस इतरांचं वागणं पाहून आमची सहनशक्ती तुटते. एखादी व्यक्ती सारखी हॉर्न वाजत असताना आम्ही चिडतो.
ज्या पद्धतीनं अनेक जण ड्रायव्हिंग करतात त्याचा आम्हाला खूप त्रास होतो. आणि आज असे प्रसंग घडत आहेत ज्याला रोड रेज म्हणतात, की रस्त्यावर लोकांचा संयम तुटत चाललेला आहे आणि त्यामधून भांडणं होतात, एकमेकांवर हल्ले केले जातात. अतिशय भयंकर अशा प्रकारच्या गोष्टी आज ट्रॅफिकमध्ये रस्त्यावर घडतात हे आम्हाला पाहायला मिळतं. कारण आम्हाला सहन करणं शक्य होत नाही. आमच्या रिलेशनशिप्समध्ये, एकमेकांबरोबरच्या नातेसंबंधांमध्ये सहन करण्याची आमची शक्ती ही कमी कमी होत चाललेली आहे असं आम्हाला जाणवतं. आमची जी पिढी होती, आमच्या आधीची जी पिढी होती, ते खूप सहन करायला शिकले. आम्ही एकमेकांचं खूप सहन करायचो. जरी आमच्यावर अन्याय झाला, जरी आमच्या मनाविरुद्ध लोक वागत होते, तरीसुद्धा आम्ही सहन करायला शिकलो. पण तो आजच्या पिढीला सहन करायला आवडत नाही. मला नाही आवडलं, मी सोडून देणार. एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असताना जर मला त्रास झाला तर मी तो जॉब सोडून देईल, मी ते काम सोडून देईल. मला नाही सहन होत. अशा प्रकारे आज आपल्याला पाहायला मिळते की सहनशक्ती कमी होत असल्यामुळं अनेक नवीन समस्या आमच्यामध्ये निर्माण होत आहेत. पुष्कळदा आम्ही एक परिपूर्ण अशा प्रकारच्या गोष्टींची अपेक्षा करतो. नातेसंबंधामध्ये आपल्या समोरच्या व्यक्तीनं उत्तमच वागावं अशा प्रकारची आमची अपेक्षा असते. आणि जर समोरची व्यक्ती चुकीची वागली तर माझा संयम तुटतो, माझी सहनशक्ती तुटते आणि मी त्याला प्रतिसाद देतो, मी त्याला रिॲक्ट होतो. आणि ही आज आमची समस्या आहे. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला हे सांगतं की प्रीती सर्व काही सहन करते. आज माझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी आहेत का की कदाचित मानवी दृष्टिकोनातून, मानवी शक्तीनं मला ते सहन करणं फार कठीण वाटतं, परंतु प्रभूच्या कृपेनं मी हे सहन करू शकतो का? माझे नातेसंबंध टिकवण्यासाठी मी दुसऱ्यांच्या चुका सहन करू शकतो का? पहा, आजकाल अशा बातम्या नेहमी येतात टीव्हीवर आणि वर्तमानपत्रांमध्ये की क्षुल्लकशा कारणावरून लोक एकमेकांचा खून करायला लागले. घरामध्ये खून पडत आहेत, मित्रांची खून पडत आहेत. वेगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची हिंसा करण्यासाठी लोक प्रवृत्त होत आहेत. कारण सहन करण्याची शक्ती संपत आलेली आहे. आणि आज या जगाला कशाची गरज आहे तर प्रभूच्या प्रेमाची. प्रभू आम्हाला सहन करण्याची शक्ती देतो. आणि आमच्यासमोर सर्वात उत्तम उदाहरण काय आहे बरं? प्रभू येशू ख्रिस्त. त्याने सर्व काही सहन केलं. वधस्तंभावर जेव्हा तो लटकत होता, त्याचे शत्रू त्याची निंदा करत होते, चेष्टा करत होते, त्याचा छळ करत होते, परंतु त्याने सर्व काही सहन केलं. आणि आपल्या शत्रूंसाठी त्याने काय प्रार्थना केली? हे बापा, यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यांना समजत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामधून सहन करणं काय असतं हे आम्हाला शिकवलं. आणि आज आम्हाला जर सहन करण्याची शक्ती नसेल तर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाण्याची गरज आहे. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला प्रार्थना करायची गरज आहे. प्रभू, तू मला शिकव, तू मला सहनशक्ती दे. सहन करण्याची आमची शक्ती कमी असल्यामुळं अनेक आमचे नातेसंबंध तुटत आहेत. आम्ही एकमेकांपासून दुरावत चाललो आहोत. समाजामध्ये जे वातावरण आहे ते अत्यंत बिघडत चाललेलं आहे. जातीमध्ये, धर्मामध्ये लोक एकमेकांचा द्वेष करायला लागले आहेत, कारण आम्ही एकमेकांचं सहन करायला तयार नाही. अमुक लोक अमुक प्रकारे करतात याचा आम्हाला राग येतो, त्यांचा आम्हाला सहन होत नाही. आम्हाला एखादी गोष्ट आवडत नाही, ती गोष्ट जेव्हा दुसरी व्यक्ती करते आम्हाला ते सहन होत नाही. आम्ही हा विचार करतो का की माझ्या कितीतरी गोष्टी इतर जण सहन करतात? माझे मित्र, माझे सहकारी, माझे प्रियजन, माझे कुटुंबीय, माझे नातेवाईक, माझ्यामध्ये अशा कितीतरी गोष्टी असतील की त्या असताना सुद्धा ते माझं सहन करतात. हा विचार जर आम्ही केला तर मग आम्हाला सुद्धा दुसऱ्यांचं सहन करण्यासाठी उत्तेजन मिळेल. आज आम्हाला एकमेकांचं सहन करण्याची गरज आहे. देवाचं वचन आम्हाला हे सुद्धा सांगतं की आम्ही एकमेकांचं सहन करावं. एकमेकांविरुद्ध काही तंटा असेल तर तो आम्ही आपापसात मिटवावा असं पाऊल आम्हाला सांगतो. आमची भांडणं झाली की लगेच आम्ही कोर्टात जायचं, हा प्रकार पवित्रशास्त्र आम्हाला शिकवत नाही. आम्ही एकमेकांचं सहन करावं
आणि त्या सहन करण्याद्वारे आम्ही एकमेकांवर किती प्रेम करतो हे आम्ही प्रगट करावं अशी देवाची इच्छा आहे. आज आपल्या जीवनामध्ये ही समस्या आहे का, की माझी सहनशक्ती फार कमी आहे, माझ्या कुटुंबातील लोकांवर, त्या ठिकाणी मी काम करतो त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांवर, माझ्या मंडळीमधील लोकांमध्ये, त्या समाजामध्ये मी वावरतो त्या समाजामध्ये इतरांचं सहन करण्याची मला ताकद नाही असं तुम्हाला वाटतं का? मला तुम्हाला विनंती करायची आहे, आपण प्रभूकडे येऊ, त्याला आपण विनंती करू, प्रभू मला तू शक्ती दे, इतरांचं सहन करण्यासाठी मला शक्ती दे. कारण देवाचं वचन आम्हाला हे सांगतं, प्रीती सर्व काही सहन करते. आज स्वतःचं नाव त्या ठिकाणी घाला. जसं मी माझं जर नाव घातलं, संजय सर्व काही सहन करतो, अशी माझी साक्ष असेल का? आपलं स्वतःचं नाव घाला आणि हे वाक्य पूर्ण करा, मी सर्व काही सहन करतो. आणि जर आपण यामध्ये कमी पडत असो तर प्रभूचं सहाय्य मागूया. दुसरी गोष्ट, प्रीती सर्व काही खरे मांडण्यास सिद्ध असते. मला आवडतं तेच नाही, परंतु प्रीती असं म्हणते की मी सर्व काही खरं मानण्यासाठी माझी तयारी आहे. आपण ज्या जगामध्ये राहतो ते असत्यानं भरलेलं आहे, ते सर्व प्रकारच्या दुष्टतेनं भरलेलं आहे. आमच्या आजूबाजूला सर्व दुष्ट लोक आहेत, वाईट लोक आहेत, हे सत्य आहे. तरी सुद्धा देवाचं वचन आम्हाला हे सांगतं की प्रीती सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते. आणि हे फार मोठं आव्हान आहे आमच्या समोर. आम्हाला तर दिसतं उघड उघड की हे किती खोटं आहे, तरी सुद्धा त्याच्या मागे काही सत्य आहे का, त्याच्या मागे काही खरं आहे का, हे शोधण्याचा मला प्रयत्न करायचा आहे. पुष्कळदा आम्ही एकमेकांवर चिडतो नाही का? एकमेकांच्या काही गोष्टी आम्हाला पटत नाही आणि आम्ही खूप चिडतो. मग त्याच्याही पलीकडे जाऊन ही व्यक्ती असं का वागते, माझी प्रिय कुटुंबातील व्यक्ती माझ्याशी असं का वागते, त्याच्या मागं काय खरं आहे, काय सत्य आहे, हे शोधण्याचा मी प्रयत्न करतो का? जर तसा प्रयत्न मी केला तर कदाचित मला ह्याची जाणीव होईल की काहीतरी भयंकर घडत आहे, काहीतरी चुकीचं घडत आहे. त्यामुळं ती व्यक्ती अशा प्रकारे त्याला प्रतिसाद देत आहे. आणि कदाचित त्या व्यक्तीला मदतीची गरज आहे. त्या व्यक्तीवर चिडून चालणार नाही, त्या व्यक्तीवर राग करून चालणार नाही, परंतु त्या व्यक्तीला समजून घेण्याची गरज आहे. अशा प्रकारचा दृष्टिकोन आम्ही कुटुंबामध्ये, मंडळीमध्ये, समाजामध्ये जर ठेवला तर आमच्या कितीतरी समस्या दूर होतील नाही का? कारण आम्ही सर्व काही खरं मानण्यास तयार असतो. आमची तयारी आहे की होय हे खरं असू शकतं. एखादी गोष्ट जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा आम्ही म्हणतो बापरे किती भयंकर, विश्वास बसत नाही. होय, ज्या गोष्टी घडतात त्या भयंकर आहेत, विश्वास बसण्याच्या पलीकडे आहेत, तरी सुद्धा खरं काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. कोणत्या गोष्टी मागचं वास्तव काय आहे, सत्य काय आहे, खरं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायला हवा. आणि मग कदाचित आमच्या अनेक शंका, अनेक प्रश्न आमचे दूर होतील. दुसऱ्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे समजून घेण्यास कदाचित आम्हाला मदत होईल. एखादी व्यक्ती अत्यंत दुःखामध्ये आहे, अत्यंत त्रासामध्ये आहे आणि त्या भावनेतून तिची एखादी प्रतिक्रिया असेल, तरी सुद्धा त्या वरवरच्या प्रतिक्रियेकडे न पाहता त्यामागे त्या व्यक्तीचं काय चाललेलं आहे, काय समस्या आहे, हे जेव्हा आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आम्हाला त्या व्यक्तीला मदत करता येते. आणि देवाची ही इच्छा आहे की अशा प्रकारे आम्ही एकमेकांकडे पाहावं. प्रीती सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते. हे अत्यंत कठीण आहे. तुम्ही म्हणाल हो तुम्ही सांगताच, तुम्हाला स्वतःला सुद्धा करता येणार नाही. अगदी खरं आहे, पण तो हा प्रयत्न आम्हाला करायचा आहे, कारण हा प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव आहे. आम्ही पापी असताना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तांना का आमच्यासाठी प्राण द्यावा, का आमच्यासाठी बलिदान करावं? कारण आम्ही देवाचे लोक आहोत, आम्ही देवाची मुलं आहोत हे तो जाणतो. आम्ही देवाची निर्मिती आहोत. देवानं आम्हाला त्याच्या प्रतिरूपामध्ये निर्माण केलेलं आहे हे सत्य आहे, हे त्याला माहीत आहे. आणि म्हणून ते सत्य तो बाहेर आणण्याचा प्रयत्न करत आहे. जरी आम्ही पापामध्ये आहोत,
जरी आम्ही देवाचे शत्रू आहोत, देवापासून आम्ही दुरावलेले आहोत, तरीसुद्धा आम्हाला जवळ घेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त बलिदान करण्यासाठी, सर्व काही सोडून देण्यासाठी तयार आहे. कारण सर्व काही खरे मानण्यास तो सिद्ध आहे. आमच्या या परिस्थितीमागे वास्तव काय आहे? आम्ही सैतानाच्या बंधनामध्ये आहोत, आम्ही गुलामगिरीमध्ये आहोत, हे आमच्याकडे पाहिल्यानंतर प्रभू येशू ओळखतो. आम्ही किती दुष्टपणे वागतो, आम्ही किती लबाड बोलतो, आम्ही किती वाईट गोष्टी करतो, याकडे न पाहता त्याच्या मागे काय खरं आहे ते तो पाहतो आणि त्या सत्यामध्ये तो आम्हाला जवळ घेतो. जरी आम्ही पापी आहोत तरीसुद्धा तो आमच्या पापांची आम्हाला क्षमा करतो, आम्हाला जवळ घेतो आणि आम्हाला त्याचं मूल म्हणून जगण्याचा आनंद तो देतो. हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या या प्रीतीमुळं आपण देवाला आबा आणि बापा अशी हाक मारू शकतो, नाही का? कारण खरं काय आहे हे प्रभू येशू ख्रिस्त आमच्या संबंधात ओळखतो. प्रभू येशू ख्रिस्त आपले पहिले शिष्य ज्यावेळेस निवडत होता, त्यावेळेस नथानेल जेव्हा त्याच्याकडे आला, प्रभू येशू ख्रिस्त नथानिएलला काय म्हटलं? योहान शुभवर्तमानाचा 1 अध्याय आणि 48 वचन. नथानेल त्याला म्हणाला, आपणाला माझी ओळख कुठली? येशूने त्याला उत्तर दिले, फिलिपाने तुला बोलवण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास, तेव्हाच मी तुला पाहिले. जे काही दिसत आहे त्याच्या पलीकडे प्रभू येशू ख्रिस्तानं पाहिलं. तो कुठे उभा होता, कुठून आलेला आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे हे प्रभू येशू ख्रिस्तानं पाहिलं. आणि म्हणून नथानेलविषयी प्रभू येशू ख्रिस्त काय साक्ष देतो? हा खराखुरा इस्रायली आहे, याच्या ठाई कपट नाही. प्रभू येशू ख्रिस्तानं जे सत्य आहे ते पाहिलं, खरं काय आहे ते पाहिलं. आणि आज तो आम्हा सर्वांच्या बाबतीमध्ये हे करतो, माहिती आहे का? आम्ही किती वाईट असलो, आम्ही किती दुष्ट असलो, तरीसुद्धा त्या पलीकडे प्रभू येशू ख्रिस्त पाहतो आणि तो म्हणतो, अरे हा माझं मूल आहे, हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे आणि याच्यावर मी प्रीती करतो आणि यानं माझं सेवक व्हावं म्हणून माझी इच्छा आहे. पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तानं मला त्याच्या सेवेसाठी निवडलं, 1976 मी माझं समर्पण प्रभूच्या सेवेसाठी केलं आणि तेव्हापासून आजपर्यंत प्रभूच्या सेवेमध्ये प्रभूनं मला संधी दिली, माझा उपयोग करून घेतला. याचं सर्व श्रेय मी प्रभूला देतो, प्रभूची मी स्तुती करतो. माझ्यामध्ये कोणतंही चांगलं नाही हे मी कबूल करतो. आणि त्यावेळेला सुद्धा माझ्यामध्ये कोणती अशी चांगली गोष्ट नव्हती की ज्यामुळं प्रभूने माझी निवड करावी. मी नुकताच BA झालो होतो, मी तरुणांच्या सेवेमध्ये पुष्कळ काम करत होतो, परंतु तरीसुद्धा मी प्रभूच्या सेवेसाठी पात्र नव्हतो आणि नाही हे आजसुद्धा मला वाटतं. परंतु पहा, माझ्यातली उणीव, माझी दुर्बलता ही प्रभूने नाही पाहिली. त्याने माझ्यामध्ये जे काही शक्य आहे, जे काही प्रभू करू शकतो हे पाहिलं आणि सर्व काही खरं मानण्यास तो सिद्ध झाला आणि त्यानं मला त्याच्या सेवेसाठी निवडलं. आणि गेली जवळजवळ 50 वर्ष त्याच्या सेवेसाठी प्रभूनं मला कृपा पुरवली. प्रभू सर्व काही खरं मानण्यास सिद्ध असतो. आम्ही किती वाईट असलो तरीसुद्धा आमच्यामध्ये देवाचा अंश आहे, आम्ही देवाची निर्मिती आहोत, आम्ही देवाचं प्रतिरूप आहोत हे प्रभू पाहतो आणि तो आम्हाला निवडतो. आज तुमच्या मनामध्ये स्वतःविषयी काही न्यूनगंड आहे का? तुमच्याविषयी काही तुम्हाला कमीपणा वाटतो का? मला तुम्हाला उत्तर देऊ द्या. जगामध्ये अशी कोणतीही व्यक्ती नाही ज्याचा धिक्कार प्रभू येशू ख्रिस्त करेल. आम्हा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आशा आहे. आम्ही कोणी असलो तरीसुद्धा तो आम्हाला घेतो आणि आमचा उपयोग त्याच्या सेवेसाठी तो करून घेतो. आज आपण हे ओळखण्याची गरज आहे. पण आमच्या एकमेकांबरोबरच्या संबंधामध्ये ही फार मोठी समस्या आहे ना. आम्हाला विश्वास ठेवणं फार कठीण असतं. नाही, ही व्यक्ती कधी चांगलं करणारच नाही. आमचा हा ठाम निर्णय असतो की या व्यक्तीच्या जीवनामध्ये काही चांगलं होणारच नाही, ही चांगली गोष्ट करूच शकणार नाही. पण जर आपण प्रभूवर भरोसा ठेवला तर आपण ही प्रार्थना करू शकतो की प्रभू यामधून सुद्धा उत्तम ते घडवू शकतो. मग ते आमच्या घरामधील आमची प्रियजन असतील, आमची मुलं असतील, आमचे नातेवाईक असतील, आमच्या मंडळीमधील लोक असतील, सर्व काही खरं मांडण्यासाठी आमची तयारी आहे का? प्रभू हा चमत्कार आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये करू शकतो.
तिसरी गोष्ट पाऊल या ठिकाणी सांगतो, प्रीती सर्वांची आशा धरते. पण आजकाल आपण अशा प्रकारच्या जगामध्ये राहत आहोत की जे आशाहीन जग आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण गेलो तर असं आपल्याला वाटतं की काय भविष्य आहे, काय आशा आहे. आज जगामधील वातावरण इतकं प्रदूषित झालेलं आहे की या जगाला काही आशा आहे का असा आपण विचार करतो. आज जगामध्ये सर्व ठिकाणी युद्ध चालू आहे, हिंसाचार चालू आहे, समाज व्यवस्था ढासळलेली आपल्याला दिसते. आणि अशा भयंकर परिस्थितीमध्ये राहत असताना कोणती गोष्ट आम्हाला पुढे जाण्यासाठी उद्युक्त करेल, प्रवृत्त करेल, तर ती म्हणजे आशा. देव आम्हाला आशा देतो. प्रीती सर्वांची आशा धरते. अशी कोणती परिस्थिती नाही की जी आशाहीन आहे. आम्ही अनेकांच्या बाबतीमध्ये हा निर्णय करून चुकलेला असतो, नाही का? ही इज अ होपलेस पर्सन, शी इज अ होपलेस पर्सन, नथिंग कॅन बी डन अबाउट हिम. याच्यासाठी काही करता येणं शक्य नाही. होपलेस आहेत हा शब्द आपण सहज उच्चारतो, नाही का? परंतु देवासाठी कोणती परिस्थिती, कोणती व्यक्ती ही होपलेस नसते, आशाहीन नसते. सर्व ठिकाणी आशा आहे. प्रीती सर्वांची आशा धरते. आणि आज तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर हे आव्हान आहे की आम्ही आशा धरणार आहोत का? जेव्हा सर्व काही चांगलं चाललेलं आहे तेव्हा आशा धरणं सोपं असतं. परंतु सर्व परिस्थिती आमच्या विरुद्ध आहे, सर्व गोष्टी अयोग्य प्रकारे घडत आहेत, आमच्या विरुद्ध घडत आहेत, तरीसुद्धा सर्वांची आशा धरणं हे शक्य आहे का? होय, शक्य आहे. आणि प्रीती हे करू शकते. जर देवाची प्रीती माझ्यामध्ये असेल तर मी सर्वांची आशा धरू शकतो. एक शिक्षक या नात्यानं आमच्यासमोर जे विद्यार्थी असतात ते सर्वच फार हुशार नसतात. कदाचित एखादा विद्यार्थी असतो तो इतका अभ्यासामध्ये कमी असतो, इतका अशक्त असतो की त्याच्या बाबतीमध्ये कदाचित आम्ही असा विचार करू की ह्याच्या जीवनामध्ये ह्याला काहीच पुढं करता येणार नाही. आणि एखाद्या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये आम्ही आशा सोडून देतो. परंतु देव आशा सोडत नाही. ज्यांना आम्ही दुर्बळ समजतो असेच सुद्धा जीवनामध्ये फार काही मिळवू शकतात, फार काही घडवू शकतात. अशी उदाहरणं आमच्यासमोर आहेत. मोठमोठे सायंटिस्ट, मोठमोठे जगातील अनेक नेते आहेत. त्यांची जर पार्श्वभूमी आपण पाहिली तर पुष्कळदा कदाचित लहानपणी त्यांना अशा प्रकारचे अनुभव आले की त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यांच्याविषयीची आशा त्यांनी सोडून दिली होती. ह्याच्यापासून काहीच होणार नाही, ह्याचा काही उपयोग नाही, आय हॅव नो होप इन हिम, त्याच्याविषयी मला काहीच आशा नाही, अशा प्रकारचे उद्गार अनेकांविषयी काढलेले असतील. परंतु तीच मुलं मोठं झाल्यानंतर फार काही उत्तम असं घडवून आणतात. काही अतिशय उत्तम अशा प्रकारे ते गोष्टी ते मिळवतात असं इतिहास आम्हाला सांगतो. ज्यावेळेस मी लहान होतो, शाळेमध्ये होतो, त्यावेळेस मला नीट बोलता येत नव्हतं. मला आजसुद्धा आठवतं माझे वडील एकदा असं म्हटले, या मुलाला एक वाक्य धड बोलता येत नाही, कसं होईल याचं पुढं? मला एक वाक्य सुद्धा धड बोलता येत नव्हतं. परंतु त्याच माझ्या पप्पांनी मला पाहिलं की मी शेकडो आणि हजारो लोकांसमोर उभं राहून प्रभूचं वचन गाजवलं. अतिशय प्रभावी देवाचं वचन गाजवण्यासाठी प्रभूनं मला कृपा पुरवली. याचा अर्थ माझ्यामध्ये काही चांगलं असं नाही, परंतु प्रभूनं माझ्यावरची आशा सोडली नाही. प्रीती सर्वांसंबंधी आशा धरते, सर्वांची आशा धरते. जगामध्ये अशी कोणतीही व्यक्ती नाही की ज्याला आपण असं म्हणू की ही इज होपलेस, शी इज होपलेस. नो, प्रत्येकासाठी आशा आहे. देवाची प्रत्येकासाठी योजना आहे. देव काहीतरी उत्तम असं प्रत्येक व्यक्तीच्या द्वारे घडवून आणू शकतो. आणि आज तो दृष्टिकोन तुम्हाला आणि मला प्राप्त होण्याची गरज आहे. आज त्या प्रकारे आम्ही लोकांकडे पाहण्याची गरज आहे की प्रीती सर्वांची आशा धरते. आज तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये आहात मला माहीत नाही. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल माझ्या जीवनामध्ये काही आशा नाही, माझ्यासमोर अनेक संकट आहेत, अनेक प्रश्न आहेत, या प्रश्नांची उत्तर मला दिसत नाहीत. पण तुम्हाला उत्तर देऊ द्या. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी सर्वांची आशा धरतो. आणि आज तोच विश्वास तुमच्यामध्ये असायला हवा. प्रभू तुम्हाला ही संधी देत आहे की तुम्ही सर्व गोष्टींची आशा धरावी आणि देवाचं कार्य, देवाचा चमत्कार तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अनुभव असेल. आणि मग शेवटी प्रीती सर्वांसंबंधाने धीर धरते. या अगोदर आपण पाहिलेलं आहे की प्रीती सहनशील आहे. प्रीतीमध्ये संयम असतो, धीर असतो.
प्रीती निराश होत नाही. होय, तात्पुरती निराशा येईल, परंतु धीर सोडत नाही. सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये सुद्धा प्रीती सर्वांसंबंधाने धीर धरते. आता यामध्ये दोन गोष्टी आहेत. सर्व परिस्थितीमध्ये ती धीर धरते, सर्व व्यक्तींसंबंधी प्रीती धीर धरते. होय, आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे प्रसंग आलेले आहेत की आम्ही धीर सोडलेला आहे. कदाचित आर्थिक संकटामुळं, कदाचित काही भावनिक प्रसंगांमधून आम्ही गेलो. आमच्यावर मोठमोठी संकटं येतात आणि आम्ही धीर सोडतो. परंतु देवाचं वचन आम्हाला हे उत्तेजन देतं की आम्ही धीर सोडायला नको, कारण प्रीती सर्वांसंबंधाने धीर धरते. प्रीतीचा गुणधर्म हा आहे की प्रीती धीर धरते. आणि आज तुम्हाला आणि मला हे शिकण्याची गरज आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीमधून जात असू, आम्ही कोणत्याही संकटातून, त्रासातून जात असलो तरीसुद्धा आम्हाला धीर धरण्याची गरज आहे. पण मिशनरींनी जी सेवा केली ना, ते त्यामुळेच ते करू शकले, कारण सर्व परिस्थितीमध्ये त्यांनी धीर सोडला नाही, त्यांनी धीर धरला. असे अनेक मिशनरी होते की त्यांनी वर्षानुवर्ष काम केलं, सेवा केली, पण त्यांना फळ दिसलं नाही. परंतु ते निराश झाले नाही. ते शेवटपर्यंत धीरानं सेवा करत राहिले. त्यांनी सर्व गोष्टींसंबंधित धीर धरला आणि त्यानंतर त्यांना त्याचं फळ कदाचित पाहायला जरी मिळालं नाही तरीसुद्धा देवानं त्याचं कार्य आपल्या योजनेप्रमाणे पूर्ण केलं. असे अनेक मिशनरी आहेत की त्यांनी आपलं संपूर्ण जीवन सेवेसाठी दिलं, परंतु त्यांच्या हयातीमध्ये त्यांना विशेष काही फळ पाहायला मिळालं नाही, परंतु त्यांनी धीर सोडला नाही. आज तुम्ही आणि मी कदाचित त्याचं फळ आहोत की आमच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, सेवा केली, त्याग केला आणि त्याचं फळ त्यांना कदाचित मिळालं नाही, पण आज आम्ही देवासमोर आहोत. आमचं जीवन हे साक्ष आहे की त्यामुळं आम्ही देवाची सेवा आज करत आहोत. मला हे माहीत होतं की माझी आई माझ्यासाठी नेहमी प्रार्थना करते. मी खरं जेव्हा लहान होतो तेव्हा मी अत्यंत बंडखोर होतो. मला वाईट सवयी लागल्या होत्या, वाईट मित्रांच्या नादाला मी लागलो होतो आणि मी देवापासून दूर दूर जात होतो. परंतु माझ्या आईनं माझ्यासाठी प्रार्थना करायचं थांबवलं नाही. मला असं वाटतं 4थीमध्ये होतो त्यावेळेस काही मित्रांच्या नादानं मी घरातील पैसे चोरायला लागलो. त्यावेळेला 10 पैसे, 20 पैसे, जास्तीत जास्त 50 पैसे असतील असे मी चोरायचो आणि मग माझ्या मित्रांबरोबर शाळा बुडवायचो आणि आम्ही बाहेर जाऊन काहीतरी खायचो. आणि वडिलांनी मला खूप शिक्षा दिली, खूप मला सुधारण्याचा प्रयत्न केला, परंतु काय उपयोग झाला नाही. परंतु माझी आई मला एक दिवस घेऊन बसली आणि तिने मला सांगायला सुरुवात केली की ती माझ्यापासून किती मोठी अपेक्षा करते. 4थीतल्या मुलाला ती सांगत होती. तिनं अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा धीर सोडला नाही आणि तो माझ्या जीवनामध्ये कदाचित एक टर्निंग पॉईंट होता की मी त्या वाईट सवयींपासून मागे फिरलो. अर्थात त्यानंतर अनेक प्रसंग माझ्या जीवनामध्ये आले, परंतु माझ्या आईनं धीर सोडला नाही. माझ्या संबंधी ते नेहमीच आशावादी होते. मी सेवेमध्ये आल्यानंतर बऱ्याच वर्षांनी तिने मला हे सुद्धा सांगितलं की माझा जन्म होण्या अगोदरच तिने प्रार्थना केली होती आणि मला प्रभूच्या हातामध्ये सोपवलं होतं आणि प्रार्थना केली होती की मी प्रभूची सेवा करावी. मला हे माहीत नव्हतं, पण ती धीरानं वाट पाहत होती. वयाच्या 22व्या वर्षी मी प्रभूची सेवा करण्याचं ठरवलं आणि सेवा करायला सुरुवात केली. परंतु माझ्या आईनं धीरानं वाट पाहिली. तिनं माझ्या संबंधी धीर सोडला नाही. आज अनेक आईवडील आहेत की ते आपल्या मुलासंबंधी अत्यंत दुःखामध्ये आहेत. मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या, तुम्ही धीर सोडू नका. एक दिवस तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल. प्रभू तुमची प्रार्थना ऐकत आहे. प्रभू तुमच्या प्रार्थनेला उत्तर देईल. कदाचित आज तुमची मुलं प्रभूच्या मार्गामध्ये नसतील, प्रभूच्या मार्गातून दूर गेले असतील, प्रभूच्या आज्ञा पाळत नसतील, तरीसुद्धा आई वडील, माता पिता या नात्यानं तुम्ही धीर सोडू नका. अशी अनेक उदाहरणं जगामध्ये आहेत जे सेवक फार मोठी सेवा त्यांनी केली आहे जीवनामध्ये, परंतु त्याचं रहस्य हे होतं की त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यासाठी नियमितपणे नित्यनेमानं प्रार्थना केली. त्यांनी धीर सोडला नाही, कारण प्रीती सर्वांसंबंधाने धीर धरते. आज आमच्या जीवनामध्ये असं कोणी आहे का
ज्याच्या संबंधी आपला धीर सुटत चालला आहे. आपल्या जीवनामध्ये अशी परिस्थिती आहे का ज्यामधून आपण इतके निराश झालो आहोत की आमचा धीर सुटत चालला आहे? मला तुम्हाला प्रभूमध्ये उत्तेजन देऊ द्या. धीर सोडू नका. एक दिवस प्रभू आमची प्रार्थना ऐकेल आणि आपल्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला मिळेल. आजच्या या वचनाद्वारे प्रभू आपल्याशी बोलला असेल, प्रभूनं आपलं मार्गदर्शन केलं असेल, प्रभूनं आपल्याला आशीर्वाद दिला असेल, ही माझी प्रार्थना आहे. प्रभूच्या मार्गामध्ये चालण्यासाठी प्रभू तुम्हाला आणि मला, आपल्या सर्वांना त्याची कृपा पुरवो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या सानिध्यामध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आम्हाला तुझी कृपा पुरवलीस. तुला आम्ही धन्यवाद देतो, तुझी आम्ही स्तुती करतो. प्रभू, ज्या वचनावर आज आम्ही मनन केलं आहे त्याद्वारे तू आमची भेट घेतली आहेस, आम्हाला बोध केला आहेस, हा आमचा विश्वास आहे. प्रभू, तू आमच्याशी बोलत राहा. तुझं सत्य आम्हाला प्रगट कर. तुझ्या सत्यामध्ये चालण्यास, प्रीती म्हणजे काय आहे याचा अनुभव घेण्यास प्रभू आज आणि इथून पुढे दररोज आमचं तू सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. आज आमच्यामध्ये कोणी निराश आहेत, दुःखी आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, प्रभू आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, आरोग्य दे, तुझी शांती, तुझा आनंद दे. त्यांची सर्व समस्या, त्यांच्या अडचणी दूर कर. प्रभू, आमच्यामध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांना तू आजपर्यंत सांभाळस, आम्ही तुझी स्तुती करतो. येथून पुढे सुद्धा तू त्यांच्याबरोबर राहा. तुझ्या समक्षतेचा अनुभव रोज आणि रोज त्यांना येऊ दे. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर आणि त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वाद होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांच्या बरोबर राहा. आमचं संरक्षण कर, आमची काळजी घे. आम्हाला निरोगी ठेव, आम्हाला सुरक्षित ठेव. मान महिमा गौरव आम्ही तुला देतो आणि ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणतो ऐक. आमेन. प्रियजनो, आता वेळ झाली आहे प्रभू भोजनाची. आपल्या मनाच्या तयारीने आपण प्रभू भोजनामध्ये भाग घेऊया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी, पवित्र प्रभू भोजनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण स्वतःची तयारी करूया. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे उपकार मानतो. तू आमच्यावर प्रीती केलीस. आम्ही पापामध्ये असताना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला तू या जगामध्ये पाठवलंस. आमच्या पापांसाठी अत्यंत क्रूर अशा वधस्तंभावर त्यानं स्वतःचं बलिदान केलं. आपलं निष्कलंक रक्त त्यानं सांडलं. प्रभू, त्याच्या या बलिदानाबद्दल आज आम्ही तुझी स्तुती करतो आणि उपकार स्तुतीच्या अंतःकरणानं आज आम्ही तुझ्याकडे येतो. हा मेज आम्ही सिद्ध करत असताना तू आमचं सहाय्य कर, तू आमचं मार्गदर्शन कर. या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी तू आम्हाला पात्र कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला शुद्ध कर आणि हा संपूर्ण विधी प्रभू तू आशीर्वादित कर, अशा आम्ही प्रार्थना करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया आणि आपणही या प्रार्थनेमध्ये माझ्याबरोबर सहभागी होऊ शकता. हे सर्व समर्थ देवा, तुला आमची अंतःकरणे पूर्णपणे ठाऊक आहेत. आमच्या मनातील आशा, आकांक्षा आणि विचार तू पूर्णपणे ओळखतोस. आमची कोणतीही बाब तुझ्यापासून लपलेली नाही. आम्ही तुझ्यावर मनोभावे प्रेम करावे आणि तुझ्या पवित्र नामाचा महिमा यथार्थ वर्णन करावा, म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आमची मने शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रियजन हो, आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवून देवानं मानव मात्रावर असलेल्या त्याच्या अद्वितीय प्रीतीचे प्रमाण दिले आहे.
त्या पुत्राने आम्हाला आमच्या पातकांपासून मुक्त करावे, स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी आणि आम्हाला सनातन जीवन द्यावे अशी देवपित्याने योजना केली. तेव्हा देवाच्या अनुग्रहाने त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा, सर्वांशी प्रेमभावाने आणि शांतीने राहण्याचा आपण निश्चय करूया. देवावर विश्वास ठेवून पश्चातापी अंतःकरणाने आपण आपली पातके पदरी घेऊया. आपण सर्व मिळून पापकबुलीची प्रार्थना करूया. माझ्याबरोबर आपण ही प्रार्थना करा. हे सर्व समर्थ देवा, आमच्या स्वर्गीय देवबापा, आम्ही वाईट कृत्य करून, वाईट शब्द बोलून, वाईट विचार मनात बाळगून पाप केले आहे. आम्ही तुझे तसेच इतरांचेही अपराधी आहोत. कधी अजाणतेपणी, कधी हेतुपुरस्सर, तर कधी मोहाचा प्रतिकार करू न शकल्यामुळे आम्ही पाप केले आहे आणि तुला अनेक वेळा दुखावले आहे. करू नये ते आम्ही केले आणि करावे ते आम्ही केले नाही. याबद्दल आम्हाला खरोखर वाईट वाटते. आम्ही मनापासून पश्चाताप करतो आणि तुझ्याकडे क्षमेची याचना करतो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त यानं आमच्यासाठी बलिदान केलं म्हणून तू आम्हाला क्षमा कर. तू आम्हाला नवं जीवन दे. आम्ही तुझी सेवा करावी व तुझ्या नामाचे गौरव करावे असे तू कृपेने कर. आमेन. जे एकमेकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करतात आणि स्वतःच्या पातकांबद्दल मनापासून पश्चाताप करतात, त्यांना क्षमादान देणारा देव आमच्यावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला त्यांच्यापासून मुक्त करो. योग्य ते करण्यासाठी तो आम्हाला समर्थ करो आणि सार्वकालिक जीवन आम्हाला देव. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. देवाची उपकारस्तुती असो. प्रभूचं वचन आपण ऐकूया. कोरिन्थकरास पहिले पत्र 11वा अध्याय आणि 23 वचनापासून पुढे. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून हे स्वर्गीय देवबापा, त्याच्या स्मरणार्थ ही भाकर आणि हा द्राक्षरस आम्ही समर्पित करीत आहोत. क्रुसावर त्याने केलेला एकमेव परिपूर्ण यज्ञ, मृतातून त्याचे झालेले पुनरुत्थान आणि त्याचे स्वर्गारोहण याबद्दल आम्ही घोषणा करतो. तसेच त्याच्या गौरवशाली पुनरागमनाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करतो. आमेन. प्रार्थना करूया. हे दयाळू प्रभो, तू सिद्ध केलेले भोजन घेण्यासाठी आम्ही येत आहोत. ते आमच्या धार्मिकतेमुळे नव्हे, तर तुझ्या अपार करुणेवर विश्वास ठेवून तुझ्या ताटाबाहेर सांडलेले अन्नकण देखील वेचण्याची आमची पात्रता नाही. तथापि सदा सर्वदा दया करणे हा तुझा स्वभाव धर्मच आहे. तेव्हा हे करुणाकर प्रभो, तुझ्या पुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या देहाचे व रक्ताचे सेवन केल्यामुळे आमचा पापी देह निर्मळ आणि आमचा आत्मा शुद्ध होऊ दे. त्याने आम्हामध्ये आणि आम्ही त्याच्यामध्ये राहावे असे तू कृपेने कर. आमेन.
देवाच्या प्रिय लोकांनो, जे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर आपला तारणारा आणि प्रभू म्हणून विश्वास ठेवता, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, श्रद्धापूर्वक या प्रभू भोजनात सहभागी व्हा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्याकरता अर्पण केलेल्या देहाचे व रक्ताचे सेवन करा. तो तुमच्यासाठी मरण पावला याची जाणीव ठेवा आणि विश्वासाने आणि उपकार स्मरण करीत त्याला आपल्या अंतःकरणात सामावून घ्या. ख्रिस्ताचं शरीर तुमच्यासाठी मोडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ आपण घेऊया. आपण सर्व एकाच वेळी याचं सेवन करूया. ख्रिस्ताचं रक्त तुमच्यासाठी सांडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ यामधून घ्या. आपण सर्व एकाच वेळेस या प्याल्यातून सेवन करूया. श्रद्धापूर्वक प्रभुभोजन घेतल्यानंतर आपण आता देवाला धन्यवाद देऊया. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, तू आम्हाला तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शरीराचे व रक्ताचे आध्यात्मिक अन्न भरवलेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला मान्य असा जिवंत यज्ञ होण्यासाठी आम्ही त्याच्याद्वारे आमचं जीवन तुला समर्पित करतो. आमच्या आचरणाने व कार्याने तुझा आदर व सन्मान व्हावा, तुझा गौरव केला जावा, म्हणून तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य देऊन तुझं कार्य करण्यासाठी तू आम्हाला पाठव. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रभूचा आशीर्वाद घेऊया. आता ज्या शांतीच्या देवानं सर्व काळच्या कराराच्या रक्तानं मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तो तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानयुग गौरव असो. आणि देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह प्रभू येशूवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिष्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खाली व तो बाप पुत्र
आयुष्याला द्या अनंत मान. आमेन. शांतीने जा आणि प्रभूची आणि एकमेकांची सेवा करा. आमेन. काय प्रियजन हो, उपासना आशीर्वादित झाली. प्रभू तुमच्याशी बोलला, तुम्हाला विशेष आशीर्वाद मिळाला. मग हा आशीर्वाद आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना देताय ना. मला माहीत आहे अनेक जण ही उपासना पाहतात. कदाचित ते आमच्याशी संपर्क साधत नाहीत, परंतु आम्हाला कळतं नंतर की तेही पाहतात आणि त्यांना आशीर्वाद मिळतो. तुम्ही इतरांना आशीर्वादाचं कारण व्हावं म्हणून ही उपासनेची लिंक त्यांना जरूर पाठवा. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.